Good evening, students. Myself, Pradeep Pingre, and from today onwards, we are going to start with basic mathematics. Basic mathematics, which is also called as M1. It is your first semester, first year diploma subject. The weightage of this subject is 100 marks. This subject carries total 100 marks, out of which 70 marks will be for theory examination and 30 marks are for INSEM, or you can say college level examinations. Okay, so this subject is for 100 marks. ह्याच्यात 70 मार्क हे थिअरी एक्झाम असेल फायनल आणि 30 मार्क तुमचे कॉलेजकडे असतील. ओके, सो बिफोर गोइंग टू स्टार्ट विथ द सब्जेक्ट, let me introduce you with the topics which we are going to learn in this subject. Okay, so in this whole subject we are going to see these 5 units, in which unit number 1 is algebra, unit number 2 is trigonometry, unit number 3 is coordinate geometry, unit number 4 is mensuration, and last one is statistics. ठीक आहे, हे जे काही पूर्ण सब्जेक्ट आहे आपला बेसिक मॅथमॅटिक्स, ह्याच्यात हा पूर्ण सब्जेक्ट 5 युनिट मध्ये डिवाइड केला आहे. ओके, पहिला युनिट काय असेल? अल्जेब्रा. ह्याचा वेटेज किती असेल? 20 मार्क. हा जो काही चॅप्टर असणार आहे, हा युनिट असणार आहे, हा किती मार्क्स साठी? 20. 70 पैकी 20. दुसरा युनिट असेल ट्रिग्नोमेट्री. त्याचा वेटेज आहे 20 मार्क. किती? 20. तिसरा युनिट आहे कोऑर्डिनेट जिओमेट्री. ह्याचा वेटेज आहे 8 मार्क. चौथा युनिट आहे मेन्सुरेशन. ह्याचा वेटेज आहे 8 मार्क. आणि शेवटचं युनिट आहे स्टॅटिस्टिक्स. ह्याचा वेटेज आहे 14 मार्क. म्हणजे टोटल जर याची केली तुम्ही तर तुम्हाला समजेल की पूर्ण सब्जेक्टचा जो फायनल पेपर असेल तो किती मार्कचा आहे? 70. ओके, मग आता हे एक्झॅक्ट मार्क आहे का नाही, हे काय कंपल्सरी 20 मार्कचं विचारणार. ह्याच्यात काही ऑप्शन्स असतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल, समजा क्वेश्चन नंबर 1 असेल, समजा क्वेश्चन नंबर 1 मध्ये दिलं असेल सॉल्व एनी 5 एक्झाम्पल, समजा ते 10 मार्क्ससाठी असेल. त्याच्यात 5च एक्झाम्पल नाही येणार, त्याच्यात किती येतील? 6 किंवा 7 एक्झाम्पल, म्हणजे एक्स्ट्रा 1 किंवा 2 एक्झाम्पल असेल. ओके, त्याच्यामुळे हे वेटेज याच्यात प्लस होत असतं, पण कंपल्सरी ह्या मार्क्ससाठी क्वेश्चन विचारलं जाईल. ओके, म्हणजे पूर्ण सब्जेक्ट मध्ये किती युनिट शिकायचे आपल्याला? 5. बरोबर आहे. आता ह्याच्यात परत सब चॅप्टर आहेत. जे काही अल्जेब्रा आहे तुमचं, ह्याच्यात 3 चॅप्टर शिकायचे, जे आहे लॉगॅरिथम, दुसरा आहे डिटर्मिनंट्स आणि तिसरा आहे मॅट्रिसेस. हे 3 चॅप्टर मिळून 20 मार्कला क्वेश्चन विचारले जाते. ओके, सिलेबस स्टार्ट करण्यापूर्वी तुम्हाला सांगायला आवडेल की आपल्या क्लासचे जे काही विद्यार्थी आहेत, जे आता काही पास आउट झालेत, काही इंजिनिअरिंग करतायत, काही मुलं सेकंड इयरला आहेत, तर ह्यांना तुम्ही विचारा क्लासबद्दल, ते तुम्हाला सांगतील क्लास कसा आहे. ओके, तर आतापर्यंतच्या हिस्ट्रीत 100 पैकी 100चा टॉपर हा नेहमी असतो आपल्या क्लासचा. 100 पैकी 100 गॅरंटेड. त्याचं कारण असं आहे की तुमचा फायनल जो पेपर असेल याच्यासाठी जे काही क्वेश्चन विचारले जातील, प्रोबॅबल क्वेश्चन, की ज्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे, ते क्वेश्चन मी तुम्हाला शेवटी देणार आहे. ते क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व्ह करायचे, एक्झाम्पल समजून घ्यायचे, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळतील. ओके, दुसरी गोष्ट, मॅथमॅटिक्स काय इम्पॉर्टंट आहे. आता ज्या मुलांची ब्रांच सिव्हिल आणि मेकॅनिकल आहे त्यांच्यासाठी हा सब्जेक्ट फार महत्वाचा आहे. त्याचं कारण असं आहे, तुम्हाला प्रत्येक सेमिस्टरला स्टार्टिंग फ्रॉम फर्स्ट इयर टिल द लास्ट इयर, प्रत्येक सेमिस्टरला असे 2 किंवा 3 विषय असतील की ज्याच्यात न्यूमरिकल्स काय आहेत, न्यूमरिकल्स, जिथे तुम्हाला बेसिक मॅथमॅटिक्स यायला पाहिजे. ओके, त्याच्यामुळे हा सब्जेक्ट फार महत्वाचा आहे. सिव्हिल मेकॅनिकल
मग कम्प्युटर IT बाकीच्यांसाठी महत्वाचं नाही का, त्यांच्यासाठी तितकंच महत्वाचं आहे. कारण पुढे जाऊन अल्गोरिदम वगैरे त्यांना सॉफ्टवेअर मध्ये यूज करायचे असतात, तिथे मॅथमॅटिक्सची गरज लागू शकते. ओके. दुसरी गोष्ट, ह्याच्या आधी काय होतं की डिप्लोमा करत असताना टोटल तुमचे मॅथमॅटिक्सला 3 पार्ट मध्ये डिवाइड केलं होतं, M1 M2 आणि M3. पण मागच्या वर्षीपासून M3 काढून टाकलाय, म्हणजे फक्त M1 आणि M2 असणार आहे, M3 नसेल. M1 आणि M2. ओके. मग तुमचं बेसिक क्लिअर असेल तर ज्यावेळेस तुम्ही इंजिनिअरिंग करा. आता जे मुलांनी ऍडमिशन घेतलंय त्यापैकी 99% मुलं हे इंजिनिअरिंग करणारच आफ्टर कम्प्लिशन ऑफ डिप्लोमा. आणि इंजिनिअरिंग करणं मस्ट आहे, कारण डिप्लोमाच्या बेसिसवर तुम्ही जॉब शोधाल, तुम्हाला जॉब मिळणार नाही असं नाही, पण तुमचा जो काही ग्रोथ असेल तो लिमिटेड असेल. ओके. फॉर एक्झाम्पल, समजा एखाद्या मुलाने डिप्लोमा कम्प्लीट केला आणि त्याने जॉईन केलं, सुरुवातीला समजा त्याला 10,000 पगार असेल, तर 5 वर्षांनी त्याचा पगार मॅक्सिमम 20,000 22,000. पण तेच इंजिनिअरिंग करून तुम्ही जॉईन केलं आणि 5 वर्षानंतर तुमचा पगार 1 लाखापर्यंत असू शकतो. हा डिफरन्स. कारण काय असतं की इंजिनिअरिंग असेल तर तुम्हाला पोस्ट वाढत जाते आणि पेमेंट आहे त्या प्रमाणात वाढतं. ओके. त्याच्यामुळे जे मुलं डिप्लोमा करणार आहे आता, त्यांनी इंजिनिअरिंग करणं मस्ट आहे. ओके ना. मग बघा, तुम्हाला फक्त शिकायचं काय आहे, M1 आणि M2. हा बेस पक्का असेल तर ज्यावेळेस तुम्ही इंजिनिअरिंग कराल, तुमचे रिलेटिव्ह असतील किंवा भाऊ बहीण असेल मोठे, त्यांना विचारा. इंजिनिअरिंग करत असताना M3 नावाचा एक सब्जेक्ट आहे, मॅथमॅटिक्स 3, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3. हा मुलांना जड जातो. त्याचं कारण असं आहे की त्यांचं बेसिक क्लिअर नसतं. ज्याचं M1 M2 क्लिअर असेल व्यवस्थित, त्याला इथे काही अडचण येत नाही. ह्या विषयामुळे बरेच मुलांचे वर्ष व्हायला जातात. त्याच्यामुळे आत्तापासून तुम्ही या सब्जेक्टवर व्यवस्थित फोकस करा, तरच तुम्हाला चांगले मार्क मिळतील आणि पुढे तुमचं ग्रोथ होईल. ओके. ह्याच्या पुढे जाऊन ज्यावेळेस तुम्ही मोठ्या कंपनीचा इंटरव्ह्यू देतात, लाईक महिंद्रा, इन्फोसिस, कम्प्युटरसाठी इन्फोसिस असेल, TCS असेल किंवा विप्रो असेल, ज्या मोठ्या कंपन्या, तिथे काय असतं, इफ यू वॉन्ट टू गेट सिलेक्टेड, जर तुम्हाला सिलेक्शन पाहिजे असेल तर पहिली स्टेज काय असते, तुमचा पेपर होतो, त्याला म्हणतात ऍप्टिट्यूड टेस्ट. त्याला काय म्हणतात, ऍप्टिट्यूड टेस्ट. तुमची ऍप्टिट्यूड टेस्ट होत असते. ह्याच्यात काय असतं की ह्याच्यात मॅथमॅटिक्स विचारतात. काय विचारतात, मॅथमॅटिक्स. म्हणून सांगतोय की असं काही नाही की बऱ्याच मुलांच्या डोक्यात असं असतं की इंजिनिअरिंग करतोय मग मॅथमॅटिक्सचं काय. ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला जाल तर पहिला पेपर तुमचा ऍप्टिट्यूडवर असतो, ज्याच्यात मॅथमॅटिक्स विचारलं असतं. म्हणून तुमचं मॅथमॅटिक्स चांगला असेल तर तुम्ही हे एक्झाम क्रॅक कराल आणि मग तुम्ही इंटरव्ह्यू साठी इलिजिबल होता. ओके. त्याच्यामुळे हा सब्जेक्ट मनापासून शिकणं आणि मेहनत करणं हाच एक पर्याय, कारण ह्याला पर्याय नाही. गणिताला पर्यायच नसतो मुळात. ओके. ओके. सर्वात पहिले आपला सब्जेक्ट स्टार्ट करायच्या आधी मला त्या सर्व मुलांना कॉंग्रॅच्युलेट करायचं की ज्यांनी डिप्लोमा चूज केलाय. कारण असं आहे, जर इथून पुढे भारताला विकसित देश म्हणून पुढे यायचा असेल तर इंजिनियरचा फार मोठा रोल असणार आहे. आणि तुम्ही बघत असाल की डे बाय डे टेक्नॉलॉजी इज इम्प्रूव्हिंग. करेक्ट आहे. प्रत्येक ठिकाणी टेक्नॉलॉजी ही उत्तरोत्तर वाढत चालली. मग हे कुणामुळे घडत आहे, तर इंजिनियर्स प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल. म्हणून इथून पुढे 5 वर्ष 10 वर्ष किंवा पुढच्या 20 वर्षात इंजिनियरचा फार मोठा रोल असणार आहे भारताचा विकास करणे. त्याच्यामुळे ज्या मुलं आता डिप्लोमा करतायत, पुढे जाऊन डिग्री करणार आहे, ते भारताच्या विकासात मोठा वाटा त्यांचा असणार आहे. म्हणून तुमच्या सर्वांचं अभिनंदन. तुम्ही खूप चांगला निर्णय घेतलाय डिप्लोमा करण्याचा, पण कंडिशन ही आहे की तुम्हाला इंजिनिअरिंग करावंच लागणार. ओके. ओके. Okay, let me introduce myself.
माझ्याबद्दल थोडंसं सांगतो. माझं नाव प्रदीप पिंगळे. माझं इंजिनिअरिंग मेकॅनिकलमध्ये झालं आहे. त्याच्यानंतर मी मास्टर्स केलं आहे डिझाईनमध्ये, म्हणजे ME. आणि आता करंटली मी PhD करतोय. ओके, आता PhDला 2 वर्ष होतील माझ्या. अजून साधारण 1 ते 1.5 वर्षात मी डॉक्टरेट होऊ शकतो. ओके, क्लिअर आहे. तुम्हाला काही माझ्याबद्दल अजून माहिती हवी असेल तर यू कॅन आस्क युअर फ्रेंड्स और यू कॅन आजूबाजूचे जे पण कोणी आपल्याकडे क्लास लावला त्यांना विचारा. ओके ओके, क्लासबद्दल खूप झालं, आता सब्जेक्टवर बोले. ओके, सो फ्रॉम द नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू स्टार्ट विथ डिटर्मिनंट्स. आपण कुठलं चॅप्टर स्टार्ट करणार आहे? डिटर्मिनंट. ओके, जे तुम्ही शाळेत असताना शिकले, बरोबर आहे. त्याच्यामुळे समजायलाही सोपं असेल आणि आपण खूप मस्त मजेशीर शिकूया. ओके, काही अडचण कोणाला? ओके, आता हा जो काही व्हिडिओ बनवतोय मी, हा युट्यूबला मी टाकणार आहे. ओके, आणि इथून पुढचे जे पण लेक्चर असतील ते युट्यूबला येतील. कधीपर्यंत? जोपर्यंत कोविड-19ची सिच्युएशन कंट्रोलमध्ये येत नाही तोपर्यंत. ओके, आता सडनली तुम्हाला क्लासला बोलवण्यात थोडीशी रिस्क आहे. शेवटी काय असतं की तुमचं जीव महत्वाचा. ओके, सो त्याच्यामुळे तोपर्यंत दररोज तुम्हाला एक लेक्चर असेल, ते लेक्चर युट्यूबला येईल आणि प्रत्येकाकडे इंटरनेट असेलच. मोबाईलवर दररोज संध्याकाळी ते लेक्चर बघून घ्यायचं. क्लिअर आहे. जे डाऊट येतील ते मला व्हॉट्सअप करायचे. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9423074878. ओके, जशी आपल्याला परमिशन भेटेल क्लास घेण्यासाठी तेव्हा आपण क्लास स्टार्ट करणार आहे. ओके, जे मुलं तुमचे मित्र असतील की ज्यांना क्लास जॉईन करायचा त्यांना प्लीज शेअर करायला लिंक. आणि काही लेक्चर्स फ्रीमध्ये असणार आहे. सुरुवातीचे 4 ते 5 लेक्चर फ्रीमध्ये असतील युट्यूबला. त्याच्यानंतर ज्यांनी क्लास जॉईन केला आहे त्यांनाच फक्त ते शेअर केले जातील युट्यूबचे लेक्चर्स. ओके, त्याला कोणाला 100 पैकी 100 मार्क मिळवायचे त्याने क्लास लावायचा. ओके, ज्याची इच्छा नाही पास व्हायची किंवा जास्त मार्क मिळवायची त्याने क्लास लावायची गरज नाही. ओके, दुसरी गोष्ट, पास तुम्ही होऊ शकता विदाउट क्लास. मग क्लास का लावायचा? तर बेसिक क्लिअर होण्यासाठी आणि जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी क्लासची गरज आहे. ठीक आहे, मी तुम्हाला सजेस्ट नाही करणार की तुम्ही इंग्लिशचा क्लास लावा, का? त्याची गरज नाही. किंवा फिजिक्सचा क्लास लावा किंवा केमिस्ट्रीचा. हा, ह्याच्यात प्लस पॉईंट असा आहे, तुम्ही जर क्लास जॉईन केला तर तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्री ह्याचं जे पण डाऊट असतील ते पण मी क्लिअर करेन. काही अडचण आहे कोणाला? जे काही बोलतोय याच्यात काही अडचण आहे? क्लिअर आहे. तुम्हाला दररोज एक लेक्चर यायचं आहे, ते तुम्ही बघायचं, एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे, नोटबुक काढून बसायचं. आता हे जे काही मी लिहिलंय ना, हे सगळं तुमच्या नोटबुक मध्ये असायला पाहिजे. एक नोटबुक करायची 200 पेजेसची. सुरुवातीला हा चार्ट बनवून घ्यायचा आणि उद्यापासून जे काही लेक्चर येते त्याच्यात जे पण एक्झाम्पल सॉल्व्ह करेल ते तुम्ही पुन्हा सॉल्व्ह करायचे. आणि शेवटी मी जे काही एक्झाम्पल प्रॅक्टिससाठी देईल ते पण तुम्ही सॉल्व्ह करायचे. त्याचे आन्सर्स मला व्हॉट्सअपला सेंड करायचे. ठीक आहे, असं केलं तरच तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळतील आणि जास्तीत जास्त स्कोर होईल. ठीक आहे, मुळात टाइमपास म्हणून क्लास जॉईन करायचा नाही. त्याच्यासाठीच मी ऑनलाईन लेक्चर नाही घेते. जसं कॉलेजला चालू आहे, तुमच्या कॉलेजला आता ऑनलाईन लेक्चर्स कदाचित चालू होतील. ह्याच्यात काय होतं, ऑनलाईन लेक्चरमध्ये एखादा मुलगा लेफ्ट होऊन जातो, एखाद्या मुलगा मध्येच काहीतरी बोलेल, तर त्याच्यामुळे लिंक लागत नाही. ओके, तर हे काय असेल, हे रेकॉर्डेड लेक्चर आहे, हे युट्यूबला येईल आणि तुम्ही कधीही बघू शकता. ते आज बघा, समजा एखाद्याला नाही जमलं तर तो 2 दिवसांनी बघू शकतो. परीक्षेच्या वेळेस तुम्ही रिपीट ऐकू शकतात, बघू शकतात. त्याच्यामुळे तो खूप जास्त फायदा आहे. पूर्ण जास्तीत जास्त फायदा उठवून घ्या. क्लिअर आहे? ओके, काही अडचण असेल तर प्लीज कॉल मी और यू कॅन टेक्स्ट मी. ठीक आहे, आपल्या क्लासचं नाव आहे टेक्नोक्रॅट्स इंजिनिअरिंग क्लासेस. ठीक आहे,
क्लासचा ऍड्रेस आहे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बाजूला, अबव कोठावदे किराणा. ठीक आहे. जे मुलं आपल्या एरियात राहत आहेत, अशोकनगर, सातपूर, शिवाजीनगर, ध्रुवनगर, बरेच नाशिकमधूनही मुलं येतात आपल्याकडे, त्यांना प्लीज सांगा. जर ते इंटरेस्टेड असतील तर दे कॅन जॉईन क्लासेस. फीज असेल 2500. 2500. ठीक आहे. ओके. तुमचे जे काही मित्र आहेत ज्यांनी ऍडमिशन घेतलंय त्यांना शेअर करा. त्यांच्याकडे व्हॉट्सअप नसेल त्यांच्या पॅरेंट्सला शेअर करा. ओके. थँक्यू सो मच. वी विल मीट टुमारो. आय विल शेअर नेक्स्ट लेक्चर टुमारो. मी मराठीतही शिकवणार आहे, इंग्लिशमध्ये शिकवणार आहे. आता बरेच मुलं म्हणतील की मराठीतच शिकवा, त्याच्यात काही फायदा नाही. इफ यू वॉन्ट टू बिकेम अन इंजिनियर, गुड इंजिनियर, यू शुड बी एबल टू स्पीक इन इंग्लिश. करेक्ट आहे. आताचं युग काय की इंग्लिश बोलायला शिकलं पाहिजे. मग तुम्ही शिकाल केव्हा, जेव्हा तुमच्या कानावर पडेल. ठीक आहे. दॅट्स वाय आय एम गोइंग टू टेक लेक्चर्स इन इंग्लिश as well as in Marathi. Okay, fine. Thank you.